आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र, विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:57 झाली आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताजानी यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या औपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोमच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध कोलोसियम स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. भारतीय रेल्वेनं आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचं सुमारे 99% विद्युतीकरण पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय. यावर्षी मार्चपर्यंत 69,873 किलोमीटरहून अधिक ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालं होतं. या कामगिरीमुळे भारतानं युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक प्रमुख देशांना मागे टाकलं आहे. ऑनलाईन आणि इंटरनेटद्वारे वाढत चाललेल्या औषध विक्रीच्या विरोधात आज देशव्यापी बंदला अकोला जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला. शहरासह जिल्ह्यातील 2,500हून अधिक मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात आली असून त्यात अकोला शहरातील सुमारे 700 दुकानांचा समावेश आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषध दुकानं सुरू ठेवण्यात आली आहे. आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे ऑल इंडिया रेडिओच्या गौरवशाली 90 वर्षांच्या निमित्तानं काल आयोजित स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीताच्या सभेला नागपूरकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिगीतानं झाली. त्यानंतर कलाकार मोनिका भोयर, डॉ. हेमलता पोपटकर, प्रसन्न जोशी यांनी विविध गीत प्रकार सादर केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख डॉ. विजयसिंग राजपूत, कार्यक्रम अधिकारी संगीता आरसपुरे आणि मोनाली शेंडे यांचं सहकार्य लाभलं. अमरावती जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत शासकीय कन्या आश्रमशाळेतील 230 विद्यार्थ्यांसाठी नागपुरात विशेष अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी प्रथमच नागपूर मेट्रोचा प्रवास करत गोंडी नृत्य, राणी दुर्गावतीवरील नाट्यप्रयोग आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची रांगोळी सादर केली. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि पोलीस सेवेत करिअरबाबत मार्गदर्शन केलं. तसंच विद्यार्थ्यांनी VR मॉल भेटीदरम्यान आधुनिक सुविधांचा आनंद घेत मान्यवरांशी संवाद साधला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.